मित्रांनो, स्वाध्याय 11.2 पाहूया। अगोदरचा व्हिडिओ स्वाध्याय 11.1 आपण कंप्लीट केलेला आहे। तर स्वाध्याय 11.2 चा आपण फक्त पहिला, चौथा आणि पाचवा प्रश्न पाहायचे आहे, बरोबर। पुढील या कोविड महामारीमुळे जो अभ्यासक्रम रद्द होईल त्याच्यात कदाचित दुसरा तिसरा प्रश्न नसेल, बरोबर। तर त्याच्यात अनुसार आपण पहिला, चौथा, पाचवा प्रश्न हा बोर्डच्या दृष्टीने खूपच महत्त्वाचा आहे पुढच्या वर्षी 10वी साठी, म्हणून आपण पहिला, चौथा आणि पाचवा प्रश्न पाहणार आहे। तर स्वाध्याय 11.2 चा आपण पाहूया आता पहिला प्रश्न। पहिल्या प्रश्नामध्ये आपल्याला दिलेला आहे का BC बरोबर 7 सेंटीमीटर, कोन B बरोबर 75 अंश आणि AB प्लस AC बरोबर 13 सेंटीमीटर असेल अशा त्रिकोण ABC ची रचना करायची आहे। पण आपल्याला त्रिकोणाची एक बाजूंचे माप दिलेलं आहे, एक कोणाचा माप दिलेला आहे, तसेच आपल्याला त्यापुढे त्रिकोणाच्या दोन बाजूंची बेरीज दिलेली आहे। तर अशा प्रकारची माहिती दिली आहे, त्यावरून आपल्याला त्रिकोण ABC ची रचना करायची आहे। आता ही रचना कशी काय करायची त्यासाठी आपण पाहूया। तर सर्वप्रथम आपण सुरुवात जी बाजूचा माप दिलेला आहे, बरोबर, BC = 7 सेंटीमीटर त्याने करूया। तर आता मित्रांनो, ही रचना काढायसाठी तुम्हाला कंपल्सरी उभं पेज लागेल। तुम्ही इथे आडवं वही करून ही रचना काढू शकणार नाही। आडवं पेज केलं तर तुमचे चाप इकडे तिकडे जातील, वहीच्या बाहेर निघून जातील, असंही होऊ शकतं। म्हणून उभं पेजवरती आपण वही उभी करून त्या पेजवरती आपल्याला उदाहरण सोडवायचे आहे, बरोबर। सोडवायच्या अर्थात रचना काढायची आहे। तर BC बरोबर 7 सेंटीमीटर सुरुवात करतोय मी। BC बरोबर 7 सेंटीमीटर दिलेला आहे। तर एक्झॅक्ट स्केलच्या मदतीने 7 सेंटीमीटर मापाचा रेषाखंड BC काढूया, बरोबर। आता एक वस्तू लक्षात ठेवा का रचना सेंटरमध्ये काढा, की कारण तुमचे चाप वर जाऊ शकतात, आजूबाजूला येऊ शकतात, बरोबर। परिकरच्या मदतीने जेव्हा चाप घेऊ तेव्हा तर जागा मोकळी हवी आपल्याला, म्हणून त्या जागा मोकळी असण्यासाठी आपण थोडी रचना खालून आणि सेंटरमध्ये काढूया। एक पूर्ण पेज तुमच्या जाऊ शकतो, म्हणजे त्याप्रमाणेच काढायचं आहे। तर एक्झॅक्ट इकडे बघून घ्या मित्रांनो, इथे 0 आणि इथे 7, बरोबर। तर BC बरोबर मी एक्झॅक्ट 7 सेंटीमीटर मापाचा रेषाखंड काढतोय। व्यवस्थित लक्ष द्या मुलांनो, ही रचना सिंपल रचना नाही आहे, आपल्याला बेसिक जी रचना आहे त्याचा वापर करायचा आहे। इथे मी नाव देतोय, अगोदर मी नाव पेन्सिलने देतोय, फायनल रचना झाली का मग आपण पेनाने नाव देऊया। तर BC बरोबर 7 सेंटीमीटर मापाचा रेषाखंड काढला। आता प्रश्नामध्ये पहा, आपल्याला एक कोन दिलेला आहे, कोन B बरोबर 75 अंश। आता B कोन 75 अंशाचा काढायचा असेल आपल्याला, तर आपलं जो स्वाध्याय 11.1 चा नॉलेज आहे त्याचा इथे आपल्याला वापर करावा लागेल। आणि त्या नॉलेज अनुसार जेव्हा ही 75 ची पण रचना काढायची असेल का किंवा कोणत्याही कोणाची रचना काढायची असेल, बेसिक जो 60 चा कोन आहे तो तर तुम्हाला काढता आलाच पाहिजे। तर बेसिक 60 अंशाचा कोन काढण्यासाठी मी B ला केंद्र घेऊन कोणत्याही मापाची त्रिज्या तुम्ही तुमच्या मनाने घेऊ शकता, पण इतकी पण मोठी नाही घ्यायची का वहीच्या बाहेर निघून जा, बरोबर। मी कालच तुम्हाला सांगितलं, मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं का 1.5 सेंटीमीटर, 2 सेंटीमीटर, 1.5 इंच एवढा माप घेऊन तुम्ही त्रिज्याचे माप घेऊन वर्तुळ, अर्धवर्तुळ काढू शकता। तर इथे मी B केंद्र घेऊन अंदाजित मापाची त्रिज्या घेऊन अर्धवृत्त काढलं, बरोबर। अर्धवर्तुळ काढल्यानंतर आपल्याला 75 अंशाचा कोन रचायचा आहे। तर बेसिक रचना मी सांगितलं त्यानुसार का हा पहिला चापाला पहिला अर्धवर्तुळ वरती तेवढीच मापाची त्रिज्या घेऊन पहिला चाप देऊ, हा 60 अंशाचा कोन, बरोबर। आपल्याला 75चा पाहिजे, तर 60 अधिक 15 बरोबर 75, पण 60 अधिक 15 करण्यासाठी 60 वरून आपण दुसरा चाप घेऊन 90 अंशाच्या कोनाची रचना करूया सर्वप्रथम, बरोबर। 60 आणि 90चा जो गॅप असेल तो 30चा असेल। या 30चा जो अंतर आहे त्याच्या कोन दुभाजक काढू, अर्थात आपल्याला 75 मिळेल। तर हा 60चा कोन, हा 120चा कोन, आणि आता 60च्या कोनावरून आणि 120 अंशाच्या कोनावरून चाप देऊया आपल्याला, तर आपल्याला हा एक्झॅक्ट 90 अंशाचा कोन मिळेल, बरोबर। तर 90 अंशाच्या कोनाचं आपल्याला पूर्ण काम नाही आहे, म्हणून मी फक्त इथे लाईट लाईन, बरोबर, फेंट लाईननी हा फिकट लाईन तुम्ही म्हणाल ज्याला,
पी कट लाईनने मी फक्त याला रेषाखंडला जोडतोय. पहा इथं मी कोणते नाव नाही देत. सध्या 11.1 मध्ये आपण पहिल्या चापाला पी, दुसऱ्या चापाला क्यू असं नाव देत गेलेलं. आता आपण इथं बेसिक रचना शिकून गेलेलो आहे, तर फक्त आपण डायरेक्ट सांगूया का कोन बी बरोबर 75 अंशची रचना केली. बरोबर, त्याच्यात असे चाप दिले त्याप्रमाणे चाप कोणत्या प्रकारे आपण 75चा कोन रचला तरी प्रोसिजर सांगायची गरज नाही आहे. आता आपल्याला बरंच माहिती आहे का हा 60च्या कोनाचा चाप आहे आणि हा जो चाप आहे तो 90चा कोन. 60 आणि 90 म्हणजे हा अंतर झाला तर अर्धवृत्तच्या 30 अंशाचा कोन. आणि या 30 अंशाच्या कोनाच्या दुभाजक रचण्यासाठी दुभाजक रचना म्हणजे ते अर्धा होईल आणि अर्धा म्हणजे 15 अंशाचा होईल. बरोबर, तर दुभाजक रचण्यासाठी मी एक्झॅक्ट 60 आणि 90चा कोन जो दिलेला आहे आपल्याला, बरोबर, जो आपण काढलेला आहे रचलेला आहे त्या इतका अंतर घेऊया आणि मग 60 अंशाच्या कोनावरून एक चाप घेऊया आणि त्याच अनुसार 90 अंशाच्या कोनावरून आपण दुसरा चाप देऊया. बरोबर, एक 60च्या वरून आणि एक 90 वरून. तर हे 60 आणि 90चा जो गॅप आहे 30चा, बरोबर, तिथला लंब कोन दुभाजक रचला गेला जो 15 अंशाचा होणार. तर हा 60 आणि प्लस हा 15 अर्धा माप म्हणजे कितीचा कोन मिळेल आपल्याला? 75 अंशाचा कोन मिळणार आहे. बरोबर, हा 75 अंशाचा कोन मी थोडा मोठाच रेषाखंड घेतोय. इथे व्यवस्थित लक्ष द्या का मी डायरेक्ट वरपर्यंत जाऊन दिला आहे. त्याला आपला जो प्रश्न लिहिलेला आहे त्याच्यावरती जाऊन दिलेला आहे. हा किरण आपण BX रचूया. बरोबर, या किरणाला आपण काय नाव देऊया? किरण BX. मी इथे X बिंदू असं नाव देतो मित्रांनो. प्रश्न लिहिला तिथपर्यंत मी आणून घेतलेला आहे रेषाखंड. बरोबर, तर किरण BX असं नाव दिला. पहा इथे ऑलरेडी बिंदू B आहे, इथे बिंदू C 7 सेंटीमीटर मापाचा रेषाखंड आहे. किरण BX रचला. आता इतकं मोठं रचण्याची गरज काय आहे? तर आपल्याला दोन बाजूंच्या मापांची बेरीज दिलेली आहे AB + AC बरोबर 13 सेंटीमीटर. तर तुम्हाला आता काय करायचं आहे का AB + AC बरोबर 13 सेंटीमीटरचा माप जो दिलेला आहे तर कर्कटकने 13 सेंटीमीटरचा चाप आपल्याला किरण BX वरती द्यायचा आहे. बरोबर, तर त्याकरता आपण कर्कटक 13 सेंटीमीटरपासून ते 0 पर्यंत उघडायचं आहे. 0 पासून ते माप घ्यायचं आपल्याला एक्झॅक्ट 13 सेंटीमीटर. तुम्ही व्यवस्थित लक्ष द्याल मित्रांनो. 0 पासून ते 13 सेंटीमीटरचा माप घ्यायचा आहे. तर यानुसार मी 0 पासून ते 13 सेंटीमीटरचा माप पट्टीच्या मदतीने व्यवस्थित तुम्हाला पट्टी याप्रमाणे ठेवायची आणि याप्रमाणे माप घ्यायचा. बरोबर, 0 पासून ते 13 सेंटीमीटर. आता 13 सेंटीमीटरचा माप घेऊन बीला केंद्रबिंदू घेऊन बीलाच केंद्रबिंदू घेऊन आपल्याला हा चाप द्यायचा आहे किरण BX वरती. मित्रांनो, कळलं का मी का बरं इतकं मोठं किरण काढलेलं आहे? ते आता बीला केंद्र घेऊन आपल्याला 13 सेंटीमीटर अर्थात जी बेरीज दिली असेल तितका चाप द्यायचा आहे आपल्याला किरण BX वरती. बरोबर, किरण BX वरती चाप दिला का हा बिंदू जिथे छेदेल, हा चाप जिथे छेदेल त्या बिंदूला आपण नाव देऊन टाकू S. बरोबर, तुम्हाला समजेल म्हणून मी वेगळ्या रंगाचा पेन घेतोय. तर हा S नाव दिला मी. कोणत्या? या बिंदूला. या बिंदूला नाव दिला मी S बिंदू. आता आपल्याला S आणि C याला जॉईन करायचं आहे. बरोबर, रेषाखंड CS याला जोडूया. तर रेषाखंड CS याप्रमाणे जोडता येईल. हा रेषाखंड CS जोडल्या गेल्यानंतर पहा तुम्हाला एक समद्विभुज त्रिकोण मिळाला का ज्याची BS बाजू आणि CS बाजूचं माप समान आहे. बरोबर, परंतु आपल्याला आता त्रिकोण ABCची रचना करायची आहे. बरोबर, तर त्याकरता आता करायचं काय आपल्याला का रेषाखंड BS आणि CS समान आहे तर रेषाखंड CS जितका माप घ्यायचा. आता
हा चाप कदाचित तुमच्या वहीच्या बाहेर जाईल, तर रेषाखंड CS आपल्याला लंबदुभाजक काढायचा आहे. आता हा लंबदुभाजक काढण्यासाठी आपण काय करणार आहे, रेषाखंड CSचं 60% 70% माप घेऊया. बरोबर, 60-70% म्हणजे अर्ध्यापेक्षा थोडा जास्त माप. तर अर्ध्यापेक्षा थोडा जास्त माप घेतला इथे मी. तुम्हाला आता इतका तर अंदाज येऊ शकतो का अर्ध्यापेक्षा जास्त माप किती असणार. बरोबर, जर तुमचा चाप बाहेर जाईल, लंबदुभाजकाची रचना आहे, जर चाप बाहेर जाईल तर तुम्ही हा माप अजूनही कमी करू शकता याप्रमाणे. बरोबर, पण जवळजवळ लक्षात घ्या का आपला अर्ध्यापेक्षा थोडा जास्त माप असला पाहिजे. आता रेषाखंड CSचा लंबदुभाजक काढायचा आहे, तर पहिला चाप मी याप्रमाणे रेषाखंड CSच्या वर खाली द्यावा लागेल. तर पहिला चाप याप्रमाणे देतोय आणि दुसरा चाप याप्रमाणे खाली देतोय. चाप नेहमी मोठे काढा रेषाखंडचा जेव्हा द्विभाजक काढत असताल तेव्हा कारण त्याचं मुख्य कारण काय आहे का पहिल्या चापाला दुसरा चाप कुठेही छेदेल. बरोबर, म्हणून आणि त्याच अनुसार आता तितकंच अंतर घेऊन S वरून बिंदू S वरून दुसरा चाप काढा, छेदणारा चाप पहिल्या चापाला. तर पहा हा एक इथे छेदला आणि दुसरा चाप या ठिकाणी छेदतोय. आता मित्रांनो व्यवस्थित लक्ष द्या, पहिला चाप मी एकदम इथे खाली काढलेला आहे. बरोबर, हा इथे काढलेला आहे आणि दुसरा चाप इथे छेदायला आला. बरोबर, तर त्याचा अर्थ असा की पहिलं चाप मोठेच काढावे लागणार. बरोबर, तर S वरूनचे जे दोन चाप काढले ते याप्रमाणे छेदत आहेत आणि C वरून पहिला चाप मी छोटा काढला, जो मोठा काढलेला होता तो छेदनबिंदू मिळाला नाही म्हणून आपण हा चाप मोठा करून घेतोय. बरोबर, तर हा C वरून एक चाप आलाय आणि हा दुसरा चाप S वरून मिळालेला आहे. बरोबर, आपण रेषाखंडाच्या लंबदुभाजक रचतोय तर आपल्याला हे दोन याप्रमाणे छेदणारे चाप मिळाले. बरोबर, आता या दोघा छेदणारे चापांना आपण जॉईन करू रेषाखंडाने. तर याप्रमाणे जॉईन करता येईल. बरोबर, अशा प्रकारे रेषाखंड CSचा आपण लंबदुभाजक काढला. लंबदुभाजक अर्थात या दोन रेषाखंडांचं माप समान होईल, म्हणजे हा रेषाखंड आहे, रेषाखंड CSचे दोन सारखे भाग केले. बरोबर, आता हा लंबदुभाजक किरण BSला किंवा किरण BXला जिथेही छेदेल तिथे नाव द्यायचं आपल्याला. पहा इथे छेदतो ह्या, तिथे नाव द्यायचं आहे आपल्याला बिंदू A. बरोबर, आपण काय केलं, दोन कोण समान रचले किंवा दोन बाजू समान रचलेले आहेत. बरोबर, तर इथे बिंदू A मिळाला आपल्याला. रेषाखंड AC, रेषाखंड AB. मला मी जॉईन करून दाखवते तुम्हाला. AB पहिल्यापासून रेषाखंड BX आहे तिथे आपल्याला काढायचे आहे आणि रेषाखंड BC. बरोबर, तर हा जो हायलाईट केलेला ABC त्रिकोण आहे ती आपली मागितलेली रचना आहे. मित्रांनो, जेव्हा एकच वेळा तुम्ही व्हिडिओ पाहाल तर कदाचित रचना आपल्याला समजणार नाही, तेव्हा 2-3 वेळा पाहून रचना काढत जा आणि व्हिडिओ बघत जा, तर तुम्हाला ही पूर्ण रचना समजेल. मित्रांनो, आता आपण स्वाध्याय 11.2चा चौथा प्रश्न पाहूया. लक्ष द्याल का दुसरा आणि तिसरा प्रश्न आपण सोडवणार नाही आहे, तो कॅन्सल आहे. फक्त पहिला, चौथा आणि पाचवा प्रश्न सोडवायचा आहे. तर त्यातला आपण चौथा प्रश्न पाहतोय का कोण Y बरोबर 30 अंश दिलेला आहे, कोण Z बरोबर 90 अंश दिला असेल आणि त्रिकोणाची तिन्ही बाजू XY अधिक YZ अधिक ZX बरोबर 11 सेंटीमीटर, म्हणजे त्यांची बेरीज त्रिकोणाची परिमिती दिलेली आहे 11 सेंटीमीटर. तर अशा त्रिकोण XYZची आपल्याला रचना करायची आहे. मित्रांनो, पहिला प्रश्न आपण पाहिला तेव्हा काय होतं, फक्त दोन बाजूंची बेरीज होती आणि आता आपण जे प्रश्न पाहतोय त्याच्यामध्ये दोन कोणांची मापं दिलेली आहेत आणि तीन बाजूंची बेरीज दिली तिन्ही बाजूंची बेरीज अर्थात त्रिकोणाची परिमिती दिली असेल तर आपल्याला त्रिकोण XYZची रचना करायची आहे. चला सुरुवात करूया आपण.
आता तुम्ही बघाल का प्रत्येक प्रश्नाच्या वेळेस मोबाईल वहीचं रोटेशन मी करत असतो का जी रचना तुम्हाला उभ्या पेजवरती येत असेल तर त्याप्रमाणे दर्शवतोय, जी रचना तुमच्या वहीमध्ये आडवी समावेल व्यवस्थित, बरोबर. रचना उभी पण येऊ शकते पण आडवी तुम्हाला एकदम परफेक्ट माप होईल, चाप पण इकडे तिकडे जाणार नाही, वहीच्या बाहेर निघणार नाही, म्हणून ही रचना आपण आडवी घेऊया, बरोबर. तुम्ही तुमच्या वहीमध्ये जर रुंद वही असेल, बरोबर, लिगल साईजची का मोठी वही असेल तर तुम्ही उभी रचना पण ही काढू शकता, बरोबर. मी आडवी घेते तर इथे हा प्रश्न लिहिलेला आहे आणि आपण सुरुवात करूया. तर सुरुवात करताना आपल्याला तिन्ही बाजूंची बेरीज अर्थात त्रिकोणाची परिमिती जी 11 सेंटीमीटर दिलेली आहे मित्रांनो, व्यवस्थित लक्ष द्या. त्रिकोणाची बेरीज जी 11 सेंटीमीटर दिलेली आहे आपल्याला, बरोबर, त्याचा वापर करूया. तर 11 सेंटीमीटर मापाचा रेषाखंड इथे मी काढतोय सेंटरमध्ये. पुन्हा सांगितला त्यानुसार का रचना नेहमी सेंटरमध्येच काढायची असते. तर 11 सेंटीमीटरचा माप घेतो मी. रेषाखंड आणि ह्या रेषाखंडाला आपण ते त्रिकोणाची बेरीज आहे, बरोबर, तिन्ही बाजूंची बेरीज आहे. तर आपल्याला त्याला काय XY Z काय त्रिकोणाच्या कोणत्या लेटरचं नाव देऊ शकत नाही. याला मी नवीन काय नाव देतो PQ, बरोबर. हा रेषाखंड काढला PQ. आता आपल्याला काय करायचं आहे की कोण Y बरोबर 30 अंश दिलेला आहे, बरोबर. आता त्रिकोण काढू तर आपण XY Z याप्रमाणे नॉमिनल लिहिलं. तर कोण Y बरोबर 30 म्हणजे Y कोण जवळजवळ इकडे येणार आणि Z कोण 90 तो इकडे येणार आहे. तर आपण काय करणार आहे का जे कोणांची मापं दिलेली आहेत त्याच्यापेक्षा अर्ध्या मापाचे अर्थात त्याच्यापेक्षा निम्मे मापाचा कोण तयार करणार आहे. Y बरोबर 30 दिलं आहे तर आपण P बिंदूजवळ 15 अंशाचा कोण आणि Z बरोबर 90 दिलेला आहे तर Q जवळ आपण 45 मापाचा कोण तयार करूया. हे असं का बरं, तर शेवटी तुम्हाला रचना संपेल तेव्हा समजेल. हा 30 आहे तर 15 आणि हा Z बरोबर 90 आहे तर इथे 45च्या कोणाची रचना करायची आहे. चला, 30 आहे तर 15 अंशाच्या कोणाची रचना करायची आहे तर त्यासाठी आपल्याला बेसिक रचना 60 तर करावी लागणार आहे. तर पहा इथे आपल्याला दोन्ही ठिकाणी एक सोबत काम करता येणार आहे, पण तुम्हाला पटकन समजेल म्हणून मी आपला 1 बाय 1 घेतोय. तर हा पहिला कोण आपला 60च्या काढण्यासाठी मी एक अर्धवृत्त घेतला. हा अर्धवृत्त जिथे रेषाखंडाला छेदेल तिथे हा 60चा कोण निघाला, बरोबर. हा पहिला चाप तो 60 अंशाच्या कोणाचा चाप आहे. व्यवस्थित लक्ष द्या मित्रांनो का हा 60चा कोण काढला, बरोबर. आता हा 60च्या कोण इतका अंतर आहे त्याच्या द्विभाजक काढू म्हणजे आपल्याला 30चा कोण मिळेल. तर तोच माप आहे म्हणून मी पटकन इथे एक चाप आणि 60 वरून एक चाप काढतोय, बरोबर. तर या प्रकारे दोन छेदणारे चाप मिळाले तर आपल्याला मिळाला हा 30 अंशाचा कोण, बरोबर. परंतु आपल्याला 30 अंशाचा कोण नको, आपल्याला हा जो कोण रचायचा आहे तो 15चा काढायचा आहे, बरोबर. तर 30 अंशाचा हा जो कोण निघाला त्याचा त्रिभाजक आपण रचायचा आहे, बरोबर. आता त्याच्या त्रिभाजक रचण्यासाठी आपल्याला अंतर किती घ्यायला हवं तर 30 अंशाच्या कोणा इतकं अंतर घ्यायचं आहे. समजतंय का मित्रांनो. जर ज्या कोणाचा द्विभाजक काढायचा असेल तर त्रिज्या किती घ्यायची त्या कोणाच्या माप एवढी, बरोबर. तर पहिला चाप मी इथे देतोय या अनुसार आणि दुसरा चाप 30 अंशाच्या कोणावरून देतोय, बरोबर. व्यवस्थित लक्ष द्याल. पहिल्याच्या कोणावरून जो आपला किरण आहे पहिला काढलेला PQ किरण त्याच्यावरून आणि दुसराच्या 30 अंशाच्या कोणावरून. तर इतकं छोटंसं तुम्हाला जे छेदणारे चापमेळ दिसत आहेत, बरोबर, तो आहे आपला 15 अंशाचा कोण. P बिंदूसोबत मी या 15 अंशाच्या कोणला जॉईन करतो आणि तो रेषाखंड थोडा मोठा काढून घ्यायचा आपल्याला.
बरोबर. या रेषाखंडाला किंवा किरणाला आपण PX नाव देतोय. चला आता Q बिंदूजवळ कोणत्या कोणाची रचना करायची आहे, तर Z कोण 90 अंशाचा आहे, तर Q वर त्याच्यापेक्षा अर्ध्या मापाच्या म्हणजे 45 अंशच्या कोणाची रचना करायची आहे. मग मित्रांनो, हे दोन्ही काम तुम्ही एक सोबत पण करू शकले असता, पण तुम्हाला जेव्हा वर्गात आपण असू तेव्हा या वस्तू लाईव्ह व्यवस्थित शिकवता येईल. इथे आपण 90 अंशाच्या कोणाची रचना करायची आहे, तर पहिला कोण 60चा, नंतर हा 120चा चाप आणि मग त्याच्यावरून 2 छेदणारे चाप. बरोबर. तर हा कोण मिळाला आपल्याला 90 अंशाच्या छेदणाऱ्या चापावरून. बरोबर. इथून मी जॉईन करतोय Q बिंदूवरती, तर आपल्याला हा 90 अंशाचा कोण मिळेल. परंतु आपल्याला जो कोण मिळवायचा आहे तो 90चा नव्हे, कितीचा मिळवायचा आहे आपल्याला, 45चा. सांगितलं इथे जे दिलेला आहे त्याच्यापेक्षा अर्ध्या मापाचा कोण तयार करायचा. 45चा कोण मिळवण्यासाठी अर्धवर्तुळ रेषाखंड PQला जिथे छेदेल तिथून ते 90 अंशाच्या कोणापर्यंत आपल्याला माप घ्यायचं आहे त्रिज्येच्या. बरोबर. आणि इथून छेदणारे चाप काढायचे 2. हा बघा, हा पहिला चाप निघाला आणि इथून हा दुसरा चाप. पहिल्याच चापाला छेदणारा दुसरा चाप काढला. बरोबर. तर आपल्याला आता हा 45 अंशाचा कोण मिळाला. त्याला आपण जोडून देऊया अशा प्रकारे. बरोबर. तर या किरणाला मी QY नाव देतोय, पहिल्या किरणाला PX नाव देतोय. ते जागा तुम्हाला कमी वाटत असेल तर किरण PXला तुम्ही लांबवू शकता. बरोबर. पहिला जो किरण PX आहे, आता त्याला लांबवायचा असेल तर आपल्याला ही वस्तू लक्षात ठेवायला हवी की आपल्याला 15 अंशाच्या कोणासोबत आपण Pला जॉईन केले. बरोबर. तर याप्रमाणे तुम्ही हा किरण PX लांबवू शकता. बरोबर. आणि याप्रमाणे तुम्ही QY किरण लांबवला. बरोबर ना. आता आपल्याला हे दोन्ही किरण जिथे छेदेल, एकमेकांना जिथे छेदेल ते मिळालं आपल्याला त्रिकोण XYZच्या. सॉरी, इथे X आणि Y नाही नाव देता येणार नाही, आपण इथे नाव देऊया A आणि B, कारण आपले त्रिकोणाचे नाव आहेत ना. ते XYZ आपला मुख्य त्रिकोण आहे, तर आपण या किरणाला PA आणि QB असं नाव दिलं. आता हा बिंदू मिळाला आपल्याला बिंदू X. बरोबर. आता Y आणि Z बिंदू मिळवायचे असतील तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, तर किरण QBवर रेषाखंड जो QX आहे, बरोबर, त्याच्या लंबदुभाजक काढायचा आणि रेषाखंड PX आहे त्याच्या लंबदुभाजक काढायचा. 1 बाय 1 आपण याचे लंबदुभाजक काढूया. तर PX एवढा माप घ्या किंवा 70%, 60%, 60 किंवा 70%, निम्मेपेक्षा जास्त माप घ्यायचं आहे ज्याच्या लंबदुभाजक काढायचा असेल त्याच्या. तर P वरून एक वर आणि एक खाली चाप. बरोबर. पहिले चाप आपण थोडे मोठेच काढूया कारण दुसरा कुठे छेदेल ते आपल्याला माहिती नाही आहे. तसेच Q वरून तितकंच अंतर घेऊन Q वरून चाप. बरोबर. तर आपल्याला पहिला लंबदुभाजक मिळाला, त्याला आपण पेन्सिलने जॉईन करूया. आपल्याला लंबदुभाजकाला जॉईन करायचं आहे, रेषाखंडाला कुठे छेदेल नाही छेदेल ते पाहायचं नाही आहे. बरोबर. तर हा आपल्याला जो बिंदू मिळाला, जो रेषाखंड PQला छेदेल, लंबदुभाजक पहा इथे PXला पण छेदतोय आणि PQला पण छेदतो. तर लंबदुभाजक जिथे PQला छेदेल तिथे नाव देऊन टाकूया बिंदू आपण Y. हा कोण मिळाला, तर बिंदू मिळाला Y. X आणि Y मिळाला. त्रिकोणाचा तिसरा कोण Z मिळवायचा बाकी आपल्याला. तर त्याकरता आपण काय करावं लागणार, आपल्याला रेषाखंड QXच्या लंबदुभाजक काढायचं आहे. QX खूपच जवळ आहे, म्हणजे तुम्ही पूर्ण रेषाखंडाचा माप घेऊ शकता Q पासून ते X पर्यंत. तर मी आता Q वरून वर खाली चाप घेतोय
लंबदुभाजक काढायचं म्हटलं म्हणजे ते पूर्ण रेषाखंडात किंवा त्यापेक्षा निम्मे माप घ्यायचं. तर याप्रमाणे पहिलं चाप मिळालं. आता तितकंच अंतर म्हणजे तेवढीच त्रिज्या आणि एक्स बिंदूवरून छेदणारे चाप. हा पहिल्या चापाला जो याप्रमाणे छेदला आणि इथे दुसऱ्या चापाला छेदला, बरोबर. तर आपल्याला हे दोन छेदणारे चाप मिळाले. क्यू वरून आपण वर खाली चाप घेतले, रेषाखंडाच्या वर खाली आणि क्यू वरून एक्स वरून, बरोबर. पेन्सिलने आपण त्याला जॉईन करूया. तर तो जवळजवळ याप्रमाणे छेदेल. या लंबदुभाजकाला कोणतं नाव द्यायचं असेल तर तुम्ही देऊ शकता, नाही दिले तरी चालेल. तर पहा आपल्याला इथे हा लंबदुभाजक जो काढला, बरोबर, रेषाखंड क्यू एक्सचा, तो आपल्याला रेषाखंड पी क्यूला छेदतोय, इथे छेदतो, म्हणून आपण त्याला नाव देऊन टाकूया बिंदू झेड, बरोबर. तर त्रिकोणाचे तिन्ही शिरोबिंदू एक्स वाय झेड आपल्याला मिळाले. आपण त्याला आता जॉईन करूया. तर हा पहिला रेषाखंड एक्स झेड, दुसरा रेषाखंड वाय झेड, आणि आता त्रिकोणाची तिसरी बाजू म्हणजे रेषाखंड एक्स वाय आपल्याला मिळालं. मित्रांनो, व्यवस्थित लक्ष द्या. आपण इथं 45 आणि 15चा कोन रचलेला आणि आपल्याला जो ओरिजिनल त्रिकोण मिळाला, त्रिकोण एक्स वाय झेड, बरोबर, एक्स वाय झेड त्रिकोण, त्याच्यात आपल्याला सांगितलेली होती अट का झेड कोन हा 90 अंशाचा. तर तुम्ही व्यवस्थित बघाल, लंब येऊन गेला म्हणजे हा झेड कोन 90 अंशाचा आणि कोन वाय सुद्धा 30 अंशाचा होईल, बरोबर. अशा प्रकारे त्रिकोणाची परिमिती दिली असेल तर त्याच्यावरून तुम्ही त्रिकोणाची रचना करू शकता. त्यासाठी अट आहे का दोन कोणांची मापं दिली पाहिजे आणि त्या दोन कोणाचे माप इतक्यापेक्षा निम्मे मापाचे कोण इथे अगोदर तयार करा, खाली परिमिती घ्या आणि मग त्यांचे दुभाजक हे दोन्ही किरण जिथे छेदतात त्या तो पहिला शिरोबिंदू मिळेल त्रिकोणाच्या का ज्या कोणाचा माप दिला नसेल. आपल्याला इथे वाय आणि झेडचा माप दिलेला आहे, तर एक्सचा माप दिला नव्हता म्हणजे हा पहिला शिरोबिंदू एक्स मिळाला. मग पी एक्स आणि क्यू एक्सचं लंबदुभाजक काढा. हे लंबदुभाजक रेषाखंड पी क्यूला जी परिमितीचा माप घेऊन रेषाखंड पी क्यू काढलेली, त्याला जेथे छेदेल तिथे आपण वाय आणि झेड नाव दिले. तर आपल्याला हा ओरिजिनल त्रिकोण एक्स वाय झेड मिळालं. मित्रांनो, आता आपण स्वाध्याय 11.2च्या शेवटचा 5वा प्रश्न पाहणार आहोत. पाया 12 सेंटीमीटर आणि कर्ण तसेच दुसरी बाजूंची बेरीज दिलेली आहे 18 सेंटीमीटर. तर अशा काटकोन त्रिकोणाची रचना करायची. मित्रांनो, पहिला प्रश्न आणि 5व्या प्रश्नामध्ये थोडी तुलना करा. तर इथे पण बी सी बरोबर 7 सेंटीमीटर दिला, तर इथे पाया बरोबर 12 सेंटीमीटर. अर्थात आपण पायाच्या ठिकाणी बी सी हा नाव घेऊ शकतो. तसंच लिहिलेलं आहे कर्ण आणि दुसरी बाजूची बेरीज 18 सेंटीमीटर आहे. तर आपल्याजवळ इथे दोन बाजूंची बेरीज 13 सेंटीमीटर होती. तसेच इथे आपण नाव देऊ शकतो का ए बी अधिक ए सी बरोबर 18 सेंटीमीटर. आणि मग पहिल्या प्रश्नामध्ये तुलना केलं तर आपल्याला मिळेल का कोन बी बरोबर 75 अंश. जेव्हा इथं कोणत्याही कोणाचं माप नाही दिलं पण आपल्याला सांगितलेलं आहे का काटकोन त्रिकोणाची रचना करा, अर्थातच एक कोन 90 अंशाचा असेल. तर आपण जर पाया बी सी घेणार आहोत तर त्याच अनुसाराने इथे बी कोन दिलेला आहे. तर इथे सुद्धा पाया बी सी बरोबर 12 सेंटीमीटर असेल तर काटकोन त्रिकोण कोन बी हा 90 अंशाचाच असणार, बरोबर. काटकोन त्रिकोण ए बी सीमध्ये आपल्याला त्रिकोण ए बी सीची रचना अशा प्रकारे करायची आहे. तर प्रश्न मी याप्रमाणे लिहून घेतलेला आहे, बरोबर. तर आपण इथे थोडं त्रिकोण जो नाव नाही दिला तो मी तुम्हाला दर्शवतोय कसा काय लिहायचा आहे. तर पाया बरोबर 12 सेंटीमीटर. तर मी इथे पेनाने लिहून घेतोय का पायाच्या ठिकाणी पाया बरोबर बी सी बरोबर 12 सेमी, बरोबर. त्याच्यानुसार कर्ण आणि दुसरी एक बाजूचं माप 18 सेंटीमीटर दिलेलं आहे. तर बी कोण जर 90 अंशाचा असेल, पाया बी सी झाला, कोण बी बरोबर 90 अंशाचा असणार आणि दुसरी दोन बाजू होणार आहे ए बी अधिक ए सी, ए बी प्लस ए सी, ज्याची बेरीज दिलेली आहे आपल्याला 18 सेंटीमीटर,
बरोबर. आपल्याला अशा त्रिकोणाची रचना करायची आहे. तर काटकोन त्रिकोण ABCची रचना आपण करूया. मित्रांनो, या रचनेसाठी तुम्ही उभं पेज घ्याल, कारण 18 सेंटीमीटर बेरीज दिलेली आहे. म्हणजे तो चाप कदाचित तुमच्या वहीच्या पुढे जाऊ शकतं, म्हणून थोडं खालून आपण, बरोबर, ही रचनेसाठी आपण थोडं खालून रेषाखंड काढूया. तर सुरुवात करायची आहे. जो पाया दिलेला आहे BC बरोबर 12 सेंटीमीटर त्याच्याने, तर पाया 12 सेंटीमीटर रेषाखंड काढतोय मी. थोडा सेंटरमध्येच घेऊया. रचना काढायच्या वेळेस ही वस्तू लक्षात ठेवावी, वस्तू सेंटरमध्येच घ्यायची आहे. तर BC रेषाखंड मी 12 सेंटीमीटरचा घेतला, बरोबर. आता आपल्याला B बिंदूजवळ 90 अंशाच्या कोणाची रचना करायची आहे. 90 अंशाच्या कोणाची रचना करण्यासाठी कोणत्याही B केंद्र घेऊन, कोणतीही त्रिज्या घेऊन आपण अर्धवृत्त काढला. तितकीच त्रिज्या घेऊन पहिला चाप 60 अंशाचा, त्यावरून दुसरा चाप 120 अंशाच्या कोणाचा, आणि मग 60 अंशाच्या कोणावरून आणि 120 अंशाच्या कोणावरून आपल्याला दोन छेदणारे चाप काढायचे आहेत, जो आपल्याला 90 अंशाचा कोन मिळवून देईल, बरोबर. ही बेसिक रचना आता तुम्ही स्वाध्याय 12.1 मध्ये बऱ्याच वेळा पाहिलेली आहे, म्हणजे तुम्हाला समजतच असेल. तर आपल्याला हा 90 अंशाचा कोन मिळाला, बरोबर. आणि हा 90 अंशाचा कोन आपण वरपर्यंत रेषाखंड लांबू, कारण आपल्याला माहिती आहे का जी बेरीज दिलेली आहे ती 18 सेंटीमीटर आहे. मित्रांनो, व्यवस्थित लक्षात घ्या, बेरीज दिलेली आहे 18 सेंटीमीटर. तर जेव्हा चाप येणार या रेषाखंड किंवा किरण, आपण ह्याला BX किरण नाव देऊन टाकू, बरोबर. ते कोणताही किरण मी BX असं नाव देतोय. तर या किरण BX वरती आपल्याला किती सेंटीमीटर, 18 सेंटीमीटरचा चाप द्यायचा आहे. आता मित्रांनो, आपल्याला माहिती आहे का परिकरची कॅपॅसिटी नाही आहे. तुम्ही स्केलने 18 सेंटीमीटर डायरेक्ट माप घेऊ शकता, परंतु परिकरची इतकी कॅपॅसिटी नाही आहे का तो 18 सेंटीमीटर इतका रुंद होईल, बरोबर. तर आपल्याला इथे एक काम करायचं आहे. तर 9 सेंटीमीटरचा माप घ्यायचा आहे. 9 सेंटीमीटरचे पहिल्यावरून दुसरा चाप, दुसऱ्यावरून तिसरा असा करून तुम्ही 9 सेंटीमीटरचे 2 चाप घेतले तर तुम्हाला एक्झॅक्ट 18 सेंटीमीटरचा माप मिळेल. तर त्याकरता आपण स्केलवरती एक्झॅक्ट 9 सेंटीमीटरचा माप घेऊ. 9 सेंटीमीटरची त्रिज्या घ्यायची, परिकरला तितकंच रुंद करायचे आहे, बरोबर. मित्रांनो, तुम्ही पाहत असाल तर इथे एक्झॅक्ट 9 सेंटीमीटर माप घेतला मी त्रिज्येचा. आणि आता केंद्रबिंदू ठेवायचा B बिंदूवरती. केंद्रबिंदू ठेवू आपण बिंदू B वरती, आणि हा पहिला चाप दिला, बरोबर. परंतु आपल्याला हा पहिला चाप नको आहे. हा पहिला चाप कितीचा आहे, 9 सेंटीमीटरचा. आपल्याला घ्यायचे टोटल 18 सेंटीमीटर, म्हणून त्याच्यावरूनच मी दुसरा चाप घेतोय, बरोबर. तर तो हा आपल्याला मिळाला 18 सेंटीमीटरचा माप, बरोबर. डायरेक्ट परिकर इतका रुंद होणं इम्पॉसिबल, शक्यच नाही. म्हणून मी पहिला 9 सेंटीमीटरचा चाप घेतला, त्या 9 वरूनच दुसरा चाप घेतला, म्हणजे आपल्याला एक्झॅक्ट 18 सेंटीमीटरचा चाप मिळाला. आता हा 18 सेंटीमीटरचा चाप किरण BXला जेथे छेदेल तिथे मी नाव देतो बिंदू S, बरोबर. आणि आपण आता S आणि Cला जॉईन करू. मित्रांनो, यानुसार रेषाखंड SCला मी जॉईन केलं. मग आपण पहिली रचनेनुसार जो रेषाखंड आपण जॉईन करतो त्याच्या लंब दुभाजक काढायचा आहे. आता इथे पण ती वस्तू कठीण होणार का रेषाखंड SC एवढं चाप घेऊन त्याचा दुभाजक काढायचा तरी कसा, बरोबर. तर आपण काय करणार आहोत का निम्मेपेक्षा जास्त माप घेतो मी इथे, बरोबर. तुम्हाला अंदाज थोडा आलाच असेल. पूर्ण परिकर तुमच्या जितका उघडू शकेल तितका उघडून टाकायचा आणि निम्मेपेक्षा जास्त माप. आता हा निम्मेपेक्षा जास्त माप आहे का नाही ते चेक करायला बघा. मी इथं पहिला चाप दिला तर दुसरा चाप बघा,
बाहेर निघून जाते. अर्थातच हा माप आपला निम्मेपेक्षा जास्त माप आहे, अर्ध्यापेक्षा जास्त माप. आणि मग सी वरून मी हा पहिला मोठा चाप काढतोय, बरोबर. त्याच अनुसार मी इथे खाली मित्रांनो इकडे बघा, खाली तुमच्या पेजवरती जितका समावू शकेल तसा पूर्ण मोठा चाप काढा, पहिला चाप. कारण आपल्याला माहिती नाही आहे का दुसरा चाप कुठे छेदणार आहे. आणि मग तितकाच माप घेऊन एस वरून आपल्याला चाप द्यायचे आहेत. तर एस वरून हा पहिला चाप मिळाला, थोडा एक्झॅक्ट एस बिंदूवरती मी घेतोय, बरोबर. आणि त्रिज्या तेवढीच ठेवली तर हा एस वरून पहिल्या चापाला छेदणारा चाप मिळाला आणि इकडे पण एस वरून पहिल्या चापाला छेदणारा चाप मिळाला, बरोबर. तर अशा प्रकारे आपण ह्या रेषाखंड सी एसचा लंबदुभाजक काढूया. लंबदुभाजकाची रचना इथे संपेल आणि तो लंबदुभाजक आपल्याला रेषाखंड बी एसला छेदेल अशा प्रकारेच काढायचा आहे. तर रेषाखंड बी एसला छेदेल असा लंबदुभाजक काढला, बरोबर. व्यवस्थित लक्ष द्याल मित्रांनो, हा लंबदुभाजक इथे छेदलेला आहे, बरोबर. आणि या बिंदूला आपण नाव देऊन टाकू बिंदू ए, बरोबर. बिंदू ए मिळाला, अर्थात हा बिंदू ए, हा खाली बिंदू बी आणि इथे येणार बिंदू सी, बरोबर. आपण ए बी बी सी ए सीला जॉईन करूया. याप्रमाणे मी जॉईन करतोय. तर रेषाखंड ए बी बी सी ए सी हे मागितलेल्या त्रिकोणाच्या तिन्ही बाजू आहेत, बरोबर. आणि ही आपली त्रिकोण ए बी सी, जो मागितलेला काटकोन त्रिकोण ए बी सी आहे त्याची रचना पूर्ण अशा प्रकारे पूर्ण झाली, बरोबर. तर त्रिकोण ए बी सी हा मागितलेला त्रिकोण आहे. आणि मित्रांनो याच्यासोबतच इथे हा रचना